बघायचंय मला मित्र कसा असावा. मित्र श्रीमंती गरिबी बघणारा नसावा महाराज. अरे 10 असण्यापेक्षा एकच असावा सांगेन मी तुम्हाला. श्रीमंत माणसाला जर स्वतःच्या श्रीमंतीचं कौतुक करून घ्यायचं असेल तर त्या श्रीमंत माणसानं गरिबांच्याच जाऊन बघावं. त्यांच्या श्रीमंतीचं निश्चित कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. अरे एखाद्याची उंची खूप आहे, उंच माणसानं ठेंगण्या लोकांच्यात जावं, बुट्ट्या लोकांच्यात जावं. उंच माणूस जर उंचच लोकांच्यात राहिला तर त्याचं कौतुक होणार नाही, पण उंच माणसानं जर ठेंगण्या लोकांच्यात गेला तर त्याचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्याच्या उंचीचं त्या ठिकाणी कौतुक होतं. मैत्री किती पवित्र आहे. मैत्री परिस्थितीवर केली जात नाही महाराज. मैत्री कोणत्या जातीवर केली जात नाही, लक्षात ठेवा. मैत्रीमध्ये जात आडवी येत नाही, मैत्रीमध्ये परिस्थिती आडवी येत नाही. मैत्री ही निव्वळ त्या ठिकाणी मैत्री आहे महाराज. एकमेकांवर प्रेम करणारी मैत्री असावी. सांगेन मी तुम्हाला, 11वी 12वी नंतर दोघंही त्या ठिकाणी एकत्र असतात. दोघांनी गरिबी पाहिलेली असते. पुढचं त्या ठिकाणी प्रारब्ध बदलतं. एक मित्र मुंबईला राहतो, एक मित्र गावाला राहतो. गावाकडचा मित्र गरिबी सोसतोय महाराज. दोघांची लग्न होतात, त्यालाही मुली बाळी त्या ठिकाणी होतात आणि आता मुलीचं लग्न ठरतं. तो पत्रिका त्या ठिकाणी छापतो. गरिबी आहे ना. एकदा आम्ही ना संभाजीनगर वरून पुण्याला जात होतो महाराज. रात्रीच्या वेळेला झोप यायला लागली म्हणून चहा प्यायला आमचे महाराज थांबले. 7 ते 9 कीर्तन होतं. मला वाटतं ती वेळ 11 11:30 अशी काहीतरी वेळ असेल. त्या हॉटेलच्या जवळ 3 दगडावर चूल मांडलेली होती आणि एक तरुण बाई एक पातेलं त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि आपल्या तुरीच्या तुराट्या असतात ना, त्या पातेल्यामध्ये फिरवत होती. म्हणजे महाराज चहा प्यायला उतरले आणि मी म्हटलं ही बाई एवढी, तिच्या मांडीवर तिची 2 मुलं झोपलेली आहेत आणि तुराट्या फिरवते, याचं कारण काय? ती बाई त्या ठिकाणी उत्तर देते, 6 महिने झालं पती या जगातून निघून गेलाय, खायलाच काही नाही. हा हॉटेल मालक उरलं तर देतो, पण आज हॉटेलमध्ये काही उरलंच नाही म्हणून खायला मिळालं नाही. मुलं 1 तासापासून म्हणत होती, आई काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे. त्यांना फक्त म्हणत होते, मी बनवते बनवते. त्या तुराट्या त्या पाण्यामध्ये फिरवत होती महाराज. आणि ते बघता बघता मुलं उपवाशी पोटी झोपी गेलेली होती. कधीतरी तुम्ही सिग्नलला गाडी थांबल्यानंतर ऑब्झर्व करा महाराज. कुणाला भीक मागावं वाटतं, कुणाला दरिद्रीचं जीवन जगावं वाटतं, पण ते प्रारब्ध आहे, त्याला विलाज नाही. त्यानं मुलीचं लग्न त्या ठिकाणी 200 पत्रिका छापलेल्या आहेत. पत्रिका सुद्धा एकदम साध्या आहेत महाराज. मित्रांची यादी तयार केली, सगळ्यांना त्या ठिकाणी पत्रिका वाटायच्यात. एक एक मित्र डोळ्यापुढे येत होता. 11वी 12वी पर्यंत जो मित्र सोबत होता त्या मित्राची आठवण आली. एका पत्रिकेवर त्या नाव टाकलं, माननीय मुख्यमंत्री साहेब. मित्र मुख्यमंत्री झालेला होता. आपली परिस्थिती अशीच आहे. पत्रिका मुंबईला पोहोचली महाराज. मुख्यमंत्री साहेब बागेमध्ये त्या ठिकाणी चहा पीत बसलेले होते. पत्रिका ज्या वेळेला समोर आली, एक एक पत्रिका त्या ठिकाणी वाचत होते. मैत्री कसे असावी हे ज्येष्ठांच्या मुखातून ऐकले म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळेला त्या पत्रिकेवर नाव त्या ठिकाणी बघितलं, ले हायफाय पत्रिकेकडे लक्ष गेलं नाही, पण एवढी साधी पत्रिका कोणाची आहे म्हणून तिकडे लक्ष गेलं. महिला मंडळ, मुला मुलीची नावं वाचली. मुलीच्या नावाखाली जे नाव वाचलं ना ते त्याच्या मित्राचं होतं. माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. त्या पीएला सांगितलं, अमकी तारीख लक्षात ठेवा, त्या तारखेला एकही सरकारी काम मी करणार नाही, मला माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जायचंय. बघता बघता तो दिवस उजडला महाराज.
इकडे कलेक्टर साहेबांना सांगितलं मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. सगळीच्या सगळी माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे. पुढारी मंडळी, सगळे वर्दीवाले, सगळे ऑफिसर त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करण्याकरता मोठे मोठे हार बनवलेले होते, गुच्छ होते. पण मुख्यमंत्री साहेब कोणाचाच हार स्वीकारत नव्हते, कोणाचे गुच्छ स्वीकारायला तयार नव्हते. का? कारण आज माझं सरकारी कामच नाहीये. मी आज तुमचे हार का स्वीकारू? आज मी तुमचे गुच्छ का स्वीकारू? आज मला ना माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जायचंय. कलेक्टर साहेबांना माहिती होतं नेमकं ते गाव कोणतं आहे. निघाले महाराज. दुपारची वेळ होती, लग्न लागायला अर्धा तास बाकी होता. गाड्यांचा आवाज आला, मोठ्या मोठ्या VIP गाड्या गावात आल्या. सगळेच्या सगळे नातेवाईक त्या ठिकाणी बघायला लागले. गरीबाचं लग्न कसं असणार हो? साधा मंडप होता, सगळं साधं होतं, जेवण साधं होतं, सगळी साधी परिस्थिती होती. ज्यावेळेला त्या गाड्या गावामध्ये आल्या, पोलीस त्या ठिकाणी दिसले, VIP लोक दिसले. असं वाटलं नेमकं काय झालं. ज्यावेळेला गाडीतून मुख्यमंत्री साहेब उतरले, तो मुलीचा बाप आपल्या मित्राला बघतोय. मुख्यमंत्री साहेब म्हणजे माझा मित्र, माझ्या मुलीच्या लग्नाला आला का इकडं कुठंतरी काम आहे म्हणून आलाय. धावत धावत पुढे गेले महाराज, 2 हात जोडले. साहेब, इकडं कुठं काम आहे का तुमचं? कुणाच्या कामाकरता आलात का? मुख्यमंत्री साहेब म्हणतात, काय बोलतो मित्रा, मी कुणाच्याही कामासाठी आलेलो नाही, मी फक्त तुझ्या मुलीच्या लग्नाकरता इथपर्यंत आलोय. अरे मी मुख्यमंत्री झालो म्हणून काय झालं? लहानपण दोघांनी सोबत घातलं. एका सायकलवर 10वी पर्यंत आपण शाळा केली. एकाचा डबा कमी असेल तर एक जण त्या ठिकाणी खाऊ घालायचा. एकमेकांची सुखदुःख आपण वाटून घ्यायचो. पुढे प्रारब्धाने मी मुख्यमंत्री झालो आणि प्रारब्धाने तू आहे अशीच परिस्थिती तुझ्या जीवनामध्ये राहिली. अरे आज मी श्रीमंत म्हणून इथं आलेलो नाही, आज मी मुख्यमंत्री म्हणून इथं आलेलो नाही, तर आज मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला आलोय. आनंद झाला महाराज. मित्र एवढा मोठा मुख्यमंत्री असून सुद्धा याला माझी जाण आहे, याला मित्रत्वाची जाण आहे. मुलगी समोर आली महाराज. मुख्यमंत्री साहेब, माझे बाबा दररोज सांगायचे, टीव्हीवर तुम्ही दिसायचात ना, माझे बाबा म्हणायचे, दिदू हा माझा मित्र आहे, आम्ही सोबत शिकलेलो आहे, आम्ही सोबत राहिलेलो आहे. मग मी म्हणायची, बाबा तुम्ही जर सोबत राहिलेले आहात ते तुम्हाला भेटत का नाही? ते एवढं राज्य चालवतात, लोकांची कमी पूर्ण करतात, लोकांना पाहिजे ते देतात, कुठं काही घटना घडली तर कोटी कोटी रुपये दान करतात. ते मुख्यमंत्री जर तुमचे मित्र आहेत तर मग आपल्याला का काही देत नाही? दिदू अगं आपली गरिबी आपलं प्रारब्ध आहे. मित्र मुख्यमंत्री झाला मग त्याच्याकडून काय अपेक्षा करायची? आम्ही म्हणायचो, बाबा तुम्ही खोटं बोलताय. पण आज प्रचिती आली, आज जाणीव झाली, खरंच माझ्या आहे. श्रीमंती भरपूर असते पण देण्याकरता अंतःकरणात इच्छा सुद्धा लागते ना महाराज. मुलगी प्रचंड रडते, लग्न लागतं महाराज. आता पंक्ती बसलेल्या आहेत. त्यावेळेला या मुलीच्या वडिलांना वाटतं, या मित्राला वाटतं मुख्यमंत्री साहेबांना घाई असेल. साहेब कधी निघायचंय तुम्हाला? तुम्ही पहिल्या पंक्तीला जेवण करता का? नाही. मी पहिल्या पंक्तीला का जेवण करू? तुझ्या मुलीचं लग्न आहे ना. मित्र कुठं पहिल्यांदा जात असतो का? याला तर स्वार्थी म्हणावं लागेल. जोपर्यंत तुझी मुलगी वाट लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री सुद्धा मुंबईला जात नाही, लक्षात ठेव. सांगायचंय मला, स्वार्थी मैत्री त्या ठिकाणी नसावी महाराज. त्या मैत्रीमध्ये निव्वळ प्रेम असावं. नाहीतर मग तुला माझ्या गळ्याची शपथ आहे, हे कर. काय खून करतो का? तूही अडकन दुसऱ्याला अडकव महाराज, काय उपयोग आहे? अशी संगती, अशी मित्रता काय उपयोगाची आहे महाराज? अरे ज्याचा संग करता, ज्याच्या सोबत राहता ना, जसं आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब जर समुद्रात पडला तर खारा होतो, नदीत पडला तर गोड होतो,
गटारात पडला तर त्याला गटाराचं रूप येतं. संतप्तायसी संस्थितस्य पैसो नामापिन ज्ञायते मुक्ताकार तया तदैव नलिनी पत्रम स्थितम राजते सत्यासागर शुक्ता मध्यम पतितम तम मुक्तिकम जायते प्रायनाधम मध्यम उत्तमा गुणा समासतो जायते. संस्कृत मराठी सांगेल महाराज. अरे ज्याच्या सोबत राहतो ना तसंच आपलं जगणं होतं, तसंच आपलं त्या ठिकाणी वागणं होत असतं महाराज. म्हणून मित्रता करताना सुद्धा चांगल्याची करावी, निस्वार्थी माणसाची मित्रता त्या ठिकाणी करावी. ज्यावेळेला सुद्धा